आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चालती फिरती चूल। कारण आजपर्यंत आपण चूल ही घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्येच रोवलेली बघितलेली आहे, परंतु आता ही जी तुम्ही चूल किंवा शेगडी बघताय ही अगदी चुलीचंच काम करते किंवा चुलीसारखीच दिसायला आहे आणि तुमच्या खिशाला परवडेल एवढ्या कमी किमतीमध्ये ही चूल तुम्ही घेऊ शकता। नमस्कार, मी कल्पनाच ब्लॉग या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास आणि वेगळा असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर ही आहे ऊर्जा शेगडी। चुलीलाही लाकडी सरपण लागतं आणि या शेगडीलाही लाकडी सरपणच लागतं। फरक एवढाच आहे की आपल्या मातीच्या चुलीला आपण मोठमोठे लाकडं लावू शकतो सरपण म्हणून, परंतु या चुलीला अगदी विधभर मापाचे पातळ पातळ तुकडे सरपण म्हणून वापरावे लागतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही चूल किंवा शेगडी तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊ शकता, एका गावावरून दुसऱ्या गावालाही नेऊ शकता। आणि ही चूल तुम्हाला अगदी सगळ्यांना परवडणारी अशी आहे। ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी चूल मी बघितली आहे। आता काही दिवसांपूर्वी मी गावाकडे गेले होते पाहुण्यांकडे आणि त्यांच्याकडे एक कार्यक्रम होता। 150 ते 200 लोकांचा त्यांना स्वयंपाक करायचा होता। तर तिथं मग मी ही अशी चूल बघितली। आता इथं बघू शकता कागद आणि छोट्या छोट्या काडक्यांच्या मदतीने ही चूल मी पेटवून घेतली आहे आणि अगदी विधभर असे लाकडाचे पातळ तुकडे मी या चुलीमध्ये टाकलेले आहेत। बघू शकता याला असं गॅस बर्नर सारखं छान 4 कोपरे दिलेले आहेत। या चुलीवर तुम्ही अगदी रोजच्या भाजीच्या पातेल्यापासून तर अगदी मोठ्या आकाराचा पातेलाही सहज ठेवू शकता। आणि इकडच्या बाजूला हा जो बॉक्स सारखा भाग दिसत आहे, इथून एक फॅनचं बटन असतं, म्हणजे बॉक्समध्ये छोटासा फॅन असतो आणि इथून या शेगडीला हवा दिली जाते। तर या बटनने तुम्ही ही हवा कमी जास्त करून या गॅसची ज्योत किंवा आग कमी जास्त करू शकता। म्हणजे आपण जसं गॅस शेगडीचं बटन कमी जास्त करून गॅसची फ्लेम कमी जास्त करू शकतो ना, तसंच या बटनचं काम आहे। आणि विशेष म्हणजे याला सरपणे फार काही लागत नाही। खूप कमी सरपणामध्ये भरपूर लोकांचं तुम्ही जेवण याच्यावर करू शकता। आता गॅसचे भाव सगळीकडे वाढलेलेच आहेत, तर समजा रोजचं आंघोळीसाठी पाणी तापवणं म्हणा किंवा रोजचं स्वयंपाक तुम्ही याच्यावर करू शकता। याच्यापासून धूरही काही अजिबात जास्त होत नाही आणि ही शेगडी उचलता येत असल्यामुळे तुम्ही घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला हवी तिथं ही मांडू शकता। गॅसला पर्याय म्हणून तर खूपच छान वाटली मला ही शेगडी। आणि आता ही चुलीसारखी असल्यामुळे आणि आपण याला सरपण वापरतोय तर भांडे तर थोडीफार काळी होणारच। खूपच उपयोगी अशी ही शेगडी मला वाटली, कारण चुलीवर जसा जास्त माणसांचा स्वयंपाक पटपट उरकतो तसंच या शेगडीवरही जवळपास 150 माणसांचा स्वयंपाक अगदी झटपट तयार झाला। ही शेगडी लोखंडी पत्र्यापासून बनवलेली आहे, जास्त वजनदार पण नाही आहे आणि अशी वजनाला जास्त हलकी असल्यामुळे अगदी बायकासुद्धा सहज ही शेगडी इकडून तिकडे उचलून ठेवू शकतात। शेगडी वजनाला जरी हलकी असली तरी बघू शकता तुम्ही किती मोठं पातेलं या शेगडीने पेललेलं आहे। म्हणजे या शेगडीवर तुम्ही किती मोठ्या वजनाची पातेलं ठेवून स्वयंपाक करू शकता। अशा या शेगडीला ऊर्जा शेगडी म्हणतात। आता या शेगडीची किंमत साधारणतः 2,500 ते 3,000 पर्यंत आहे। आता या शेगडीची किंमत वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळी असू शकते। आता आमच्या इथं तर ही लोकल मार्केटमध्ये शेगडी मिळते, तुमच्या शहरामध्ये आजूबाजूला मिळते का तुम्ही चौकशी करू शकता। आणि अशी ऊर्जा शेगडी ऑनलाईनही मिळते। तुम्हाला जर ऑनलाईन मागवायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शेगडीची लिंक देईल मी, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अशी शेगडी मागवू शकता किंवा ऊर्जा शेगडी अशी कमेंट केली तरी तिथं तुम्हाला मी याची लिंक देईल। हा व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी तुम्ही जर कोणी ही शेगडी वापरत असाल तर नक्कीच तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगा, म्हणजे इतरांना त्याचा फायदा होईल। तुमचे जेही खरेखुरे अनुभव असतील या शेगडीविषयी, म्हणजे वाईट म्हणा चांगले म्हणा, ते नक्की कमेंटमध्ये सांगा। कारण बऱ्याच गोष्टीचे जसे फायदे तोटे असतात तसंच या शेगडीविषयी तुमचा काही अनुभव असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात आणि तुमच्या शहरामध्ये अशी शेगडी मिळते का तर हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि अशी शेगडी तुमच्या शहरात मिळत असेल तर किती रुपयांपर्यंत मिळते तेही कमेंटमध्ये लिहा। तुमच्या शहरामध्ये किंवा गावामध्ये सरपण जर भरपूर प्रमाणात उपलब्ध असेल तर गॅसला पर्याय म्हणून नक्कीच ही शेगडी खूप छान आहे। आणि विशेष सांगायचं म्हणजे जसं चुलीवरच्या जेवणाला चव असते ना, तसंच या चुलीवरच्या जेवणालाही खूप छान चव असते। खरंच ग्रामीण भागामध्ये गॅसला पर्याय म्हणून खूप उत्तम असा पर्याय आहे ही शेगडी। म्हणजे गावाकडे पाहुण्यांमध्ये मी बऱ्याच जणांकडे ही शेगडी बघितली आणि त्यांचे अनुभव ऐकले, तर खूप छान अनुभव होते त्यांचे। या शेगडीचा त्यांना खरंच उपयोग होत आहे। आणि ही शेगडी थोडीफार बिघडली तरी साधा मिक्सर रिपेअर करणारा माणूसही शेगडी तुम्हाला दुरुस्त करून देईल। पावसाळ्यामध्ये तुमची मातीची चूल जर बाहेर असेल तर नक्कीच तुम्हाला ही ऊर्जा शेगडी पर्याय ठरू शकते, कारण मला माहिती आहे 99% ग्रामीण भागामध्ये अजूनही चूलच वापरली जाते। चला तर मग आजचा वेगळा असा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर तसं मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत। सध्या आपल्याकडे खण कापड विक्रीसाठी आहे। तुम्हाला खण कापड माझ्याकडून मागवायचं असेल तर मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा। आणि 2 सेकंद वेळ काढून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच असे छान छान व्हिडिओ तुम्हाला यापुढेही पाहायला मिळतील। संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद।